एका बाजूला दिलीप पाटील आणि दुसऱ्या बाजूला दीपक पाटील हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. ऑल द बेस्ट बोथ टीम. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या जातील. शशांक बर्वे पंचांच्या भूमिकेसाठी चाललेत मैदानाच्या आतमध्ये. निश्चितच आपण पाहतोय. थँक्यू व्हेरी मच. शशांक बर्वे रेग्युलर अंपायर आहेत. आणि महत्त्वाचा सामना पहिल्या फेरीतील हा शेवटचा आणि अंतिम सामना. दिग्गज संघ एका बाजूला शेंडोबा 40+ कासरवडवली मास्टर ए आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्री दत्तगुरू नवघर मास्टर ए. या दोन टीममध्ये महत्त्वाचा सामना होतोय मैदानाच्या आतमध्ये. गणेश शिंगे गोलंदाजी मार्कवरती तयार झालाय. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गणेश. सलामीची जोडी दिलीप पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत स्ट्राईकला आणि दीपक पाटील नॉन स्ट्राईक एंडला आहेत. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ऑन साईडला आपण पाहिलं तर लॉंगॉनच्या क्षेत्रात अगदी क्षेत्ररक्षक सुशांत मोकादम यांना आपण पाहतोय. संदीप पाटील यांना आपण पाहतोय. जितेंद्र शिंगे यांना पाहतोय. लॉंगॉपला अभय मुकादम यांना आपण पाहतोय. ऑल द बेस्ट. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज गणेश शिंगे तयार होतोय. एसटी रक्षक आपण पाहतोय. एसटी रक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. संदीप भोईर एसटी रक्षकाच्या भूमिकेत आहेत. विलास पाटील आज प्लेइंग 11चा हिस्सा राहिलेले नाहीत. अगदी आपण पाहतोय अभय मुकादम यांना पाहतोय. जयवंत शिंगे यांना आपण पाहतोय. रश्मिन यांनाही आज इन केलंय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. चांगला चेंडू टाकतायत. ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, चेंडूला गुल करण्याचा प्रयत्न असफल ठरतोय. डॉट बॉल येतोय. धावसंख्या 1. या आकड्यावरती 2 बॉलच्या समाप्ती अखेरीस आपण पाहतोय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक खेळण्याचा मनसुबा होता, तिथे डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी गणेश शिंगे. आतापर्यंत 3 बॉल त्याने हाताळलेत आणि 3 बॉलमध्ये धावा सातत्याने रोखण्याचा प्रयत्न त्यांचा राहिला गेलाय. उजव्यात आणि राऊंड द विकेटचा मारा. लागोपाठची 4 पारितोषिक आपण पाहिली. प्रथम क्रमांकाची पटकावण्याचा मान कासरवडवली मास्टर ए संघाने पटकावलेला आपल्याला पाहायला मिळतोय. खोलात चेंडू टाकलाय. रनआउटची संधी आहे. तिथे फलंदाज आपण पाहिलं तर बॅक टू द डगआउट मध्ये दिलीप पाटील. मोठा धक्का बसतोय. नवघर मास्टर ए या संघाला गडीबाद. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. आता नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हरीश पाटील दाखल झालेत. क्रमांक 3 या आकड्यावरती आपण पाहतोय. खोलवर चेंडू हाताळला जातोय. चांगली गोलंदाजी होते. शेवटचा बॉल आहे या षटकातला. 1 धाव आतापर्यंत खर्च केलेली आपण पाहतोय. या षटकामध्ये धावा आहेत त्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 1. चांगला फटका. इनसाइड आउटचा फटका. डीपमध्ये एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रात बॉल वळतोय. 1 धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सफल ठरतोय आणि 2 धावा मिळतील. पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस नवघर मास्टर या संघाची धावसंख्या आहे ती 3 धावा आणि 1 गडी बाद आपल्याला पाहायला मिळतोय. लगातारच्या 3 षटकारांकरिता 1000चं कॅश प्राईज दिलं जाईल. कयूर शहा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलंय. लगातार जर 3 षटकार जर येत आहेत तर 1000चं कॅश प्राईज
कयूर शहा यांच्या माध्यमातून हे पारितोषिक लावलं गेलंय. क्रमांक 2चं षटक जयवंत शिंगे आता तयार झालेत गोलंदाजी मार्गावरती. हरीश पाटील एका बाजूला आपण पाहतोय. ऑल इज वेल अशी स्पर्धा जय मल्हार अग्रिकोली मास्टर खारीगावच्या माध्यमातून हे आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि खूप चांगलं आयोजन दिग्विजय पाटील, देवाशीष पाटील आणि अमोल पाटील, नंदू पाटील, कयूर शहा, संजय गजरे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं कौतुक करावं लागेल. अप्रतिम आयोजन, नियोजन, ऑल इज वेल. येणाऱ्या प्रत्येक मान्यवराचा सन्मान मान त्यांच्या माध्यमातून केला जातोय. हरेश चांगला फटका खेळलेत. ऑन साईडला चेंडू वळतोय, तिथे एकच धाव मिळेल. सुशांत मुकादम वेगाने पुढे सरसावले होते. एकेरीच्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत एकंदरीत पाहिलं तर 4 या आकड्यावरती. 4 रन्स ऑन बोर्ड. बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर तयार जयवंत शिंगे. 4 धावा फलकावरती आपण पाहतोय. चांगला चेंडू बॅटचं लेमन कट पद्धतीने कडा घेतोय. तिथे मंगेश बॉलवरती झेपावले. तत्पूर्वी एकच धाव इथे मिळताना आपण पाहतोय. धावसंख्या 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार झालाय. उजव्या हाताने गोलंदाजीचा मारा तो करतोय. चांगला चेंडू खोलात टाकला होता आणि तिथे आपण पाहिलं तर फलंदाज माघारी परततोय. कॉट अँड बोल्ड गॉन. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज आता उदय पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. उदय पाटीलच्या अगदी चांगल्या कामगिरीवरती कांदरपाड्याच्या मैदानामध्ये नवघर मास्टर ए या संघाने प्रथम क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं गेलं होतं आणि मालिका वीराचा पुरस्कार त्याच्या नावावरती आपण पाहिला होता. खूप चांगली फलंदाजी करत असताना 3 बॉलवर 13 धावांचं आव्हान त्याने पूर्ण केलं होतं. इथे चांगल्या फलंदाजीची आवश्यकता आहे. धावसंख्या फलकावरती एकंदरीत पाहिलं तर 5 या आकड्यावरती आपण पाहतोय. लेग स्टंपच्या बाहेर हा मारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा. शशांक बर्वे पंचांची भूमिका अदा करत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुढचा सामना आपण पाहणार आहोत. अगदी एका बाजूला भाईंदरपाडा मास्टर आणि दुसऱ्या बाजूला ठाणे कोपरी मास्टर. दोन्ही टीम आपण रेडी राहा. टॉसच्या दिशेने यायचा आहे. चांगला चेंडू ऑन साईडला हलक्याशा हाताने फक्त दिशा दाखवली. लॉंगॉनच्या क्षेत्रात हा चेंडू वळतोय. तत्पूर्वी एकच धाव आपल्याला पाहायला मिळतंय. आता 1च्या मदतीने विशाल पाटील आम्हाला दर्शवतायत की धावा झालेत फलकावरती 7 धावा. चांगला फटका खेळतायत. बॉल हवेत आहे. आशिष पाटील वेगाने पुढे सरसावले. तत्पूर्वी 1 धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत आणि पाहता पाहता 2 धावा. 2च्या मदतीने धावसंख्या 9 या आकड्यावरती. खोलात चेंडू टाकलाय. समोरच्या दिशेने हा फटका खेळतायत. गणेश शिंगे वेगाने आले. तत्पूर्वी एकच धावेवरती सॅटिस्फाईड राहतील का? तर यस, इट इज अ 1 रन्स. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय आणि 2 षटकांच्या समाप्त एकेरीस नवघर मास्टर ए या संघाची स्थिती आहे 10 धावा. 2 गडी आतापर्यंत बाद झालेत.
गोलंदाजी मार्कवरती मनीष पाटील हा तयार होतोय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगली गोलंदाजी यंदाच्या हंगामात मनीष पाटीलने केलेली आहे. आशिष पाटील आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेत क्षेत्ररक्षणासाठी. गोलंदाजीचा मारा करण्यासाठी तयार होतोय गोलंदाज. धाव संख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 10 धावा, 10 रन्स. लेगस्टम्पच्या बाहेर मारा केलाय. व्हाईटचा इशारा करतायत पंच. तत्पूर्वी व्हाईटच्या मदतीने नोचा इशारा केला. यस, नो बॉल पंच करतायत. पाठीमागे लागून जर चेंडू आला तर धावा धावून काढायचे आहेत. प्रत्येक संघाला याची दखल आपण घ्या. आता धावसंख्या 2 च्या मदतीने जाऊन पोचते ती 12. चांगला फटका खेळलेत, गॅप मध्ये खेळलेत. संदीप पाटीलला बीट करतोय बॉल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. चौकार. थँक यू डीजे. चला चेंडू आलाय का? मॅच बॉल आलाय का? बॉल रोडच्या पलीकडे गेलाय. जुना चेंडू द्यायचा आहे. आता धावसंख्या फलकावरती 4 च्या मदतीने जाऊन पोचते. 16 धावा, 16 रन्स ऑन बोर्ड. जुना दुसरा चेंडू द्या, दुसरा द्या. यानंतरचे सामने 4 षटकांचे होतील. धावसंख्या फलकावरती 16 धावा. पहिल्याच बॉलवरती आक्रमण केलंय उदय पाटील सारख्या फलंदाजाने आणि मनीष पाटीलच्या गोलंदाजीवरती चौकार अर्जित केलाय. समोर फटका खेळतायत. जोरात फटका खेळले होते. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होणार नाही. एकच धाव मिळते एकेरीच्या मदतीने. आता धाव फलकावरती धावा आहेत त्या 17 धावा. उदय पाटील प्रयत्न करतील 50च्या पलीकडे नेण्याचा. मोठे फटके ते सातत्याने खेळण्याचा मनसुबा दाखवतायत. धाव संख्या 17. 3 बॉलवरती 3 लगातार जर षटकार येत आहेत तर 1000चं कॅश प्राइज कयुष शहा यांच्या माध्यमातून पारितोषिक लावलंय. ऑप्शनच्या बाहेर चांगला चेंडू ठेवलाय. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी होते. सातत्याने आपण पाहतोय. धावसंख्या 17 धावांवरती स्थिरवली गेल्या. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार झालाय. स्ट्राईकला दीपक आणि नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज आपण पाहिलं तर उदय पाटील. चांगला चेंडू. पुन्हा एकदा चेंडू खाली राहिलाय. अगदी आपण पाहतोय दीपक पाटील आज खास करून ज्या फलंदाजीसाठी ओळखले जात आहेत त्या फलंदाजीसाठी आज निश्चितच कमी प्रमाणात चेंडू असे खाली राहिलेत. थोडीशी दबाव वाढतोय, दबाव जाणवतोय. दबावात असल्यासारखं वाटत असेल फलंदाजी करत असताना. घरच्या मैदानावरती आणखीन एक चांगला चेंडू टाकलाय. आणखीन एक डॉट बॉल. लगातारचे 3 चेंडू
इथे निर्धाव आलेत आणि शेवटचा बॉल असेल या षटकातला. पहिल्या बॉलवरती वाईटला एक धाव मिळाली, दुसऱ्या बॉलवरती चौकार आणि त्यानंतर सिंगल आणि त्यानंतर आपण पाहतोय लगातारचे 3 बॉल निर्धाव. चांगला फटका जमिनीलगत खेळलेत, एक धाव येते, थोडस गपलत झाले, डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बॉल थांबेल का हे पाहावं लागेल. तत्पूर्वी 2 धावा, तिसऱ्या धावेचा कॉल तिथे दिलाय. 3 धावा, चौकार आहे का हे पाहावं लागेल. तर नाही, प्रेक्षक बसलेले आहेत. 3 धावा आलेत आणि 3च्या मदतीने आता धावफलकावरती धावा आहेत त्या 20 संदीप भोईर गोलंदाजी मार्गावरती आलेत. पहिलाच बॉल ऑप्शनच्या जास्त बाहेर ठेवलाय. वाईट बॉलचा इशारा. धावसंख्या 21. 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि आता 12 बॉलमध्ये मोठे फटके तुम्हाला खेळावे लागतील. चांगला फटका खेळलेत, जोरात खेळलेत आणि तिथे कावू कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. डीप मध्ये एकच धाव मिळते. धावसंख्या 22 या आकड्यावरती. उदय पाटील स्ट्राइक एंडला आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर तयार. फुल टॉस वरती घेतलंय आणि बॉलला पाठवलंय. जबरदस्त टोला, सिक्सर. थँक यू डीजे. लगातार जर 3 षटकार येत आहेत तर कयुष शहा यांच्या माध्यमातून 1000चं कॅश प्राइज आहे. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 28 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. ऑन साइडला जबरदस्त टोला, 2 वरती 2 मोठे प्रहार केलेत. षटकार. थँक यू डीजे. षटकाराच्या मदतीने आता धावफलक 34 वरती. आता या बॉलवरती जर षटकार येतोय तर ATM खुलं करावं लागेल. निश्चितच आपण पाहतोय कयुष शहा यांना 1000चं कॅश प्राइज असेल. उदय पाटील करता या बॉलवरती जर षटकार येतोय ऑप्शनच्या बाहेर वाईड आहे. अवंतर धावा मिळतायत. 35 धावा. या बॉलवरती षटकार आला तर निश्चितच आपण पाहतोय 1000चं कॅश प्राइज मिळेल. प्रयत्न करतील उदय पाटील. फुलटॉस, त्यावरती आक्रमण केलंय. बॉल हवेत आहे मात्र जितेंद्र शिंगे प्रेक्षक बनून राहतील. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सर. थँक यू डीजे. कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमा झालाय. कयुष शहा ऊर्जा देण्याचं काम ते करतायत. बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये होत आहे. फटकेबाजी, टोलेबाजी, अफलातून फटके दाखवलेत उदय पाटीलने. आणि उदय पाटील जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये आहे ना तोपर्यंत गोलंदाजांना सलो की पलो करून सोडण्याचं काम तो करेल. यस, अविनाश सदानंद पाटील यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं कॅश प्राइज उदय पाटील करता आलेला आहे. अविनाश पाटील ऊर्जा देण्याचं काम सातत्याने ते करतायत. षटकाराच्या मदतीने धावसंख्या फलकावरती एकंदरीत आपण पाहिलं तर 41
41 वरती जाऊन पोहोचतोय. संदीप भोईर ज्याने की मागच्या स्पर्धेमध्ये अफलातून गोलंदाजी केली होती, उत्कृष्ट गोलंदाजाचा पुरस्कार आपल्या नावावरती केला होता, या गोलंदाजाला आता निश्चितच भरपूर मोठ्या प्रमाणात मार पडतोय. आणखीन एक फटका, जबरदस्त टायमिंग, कलादेवी मातेला अभिवादन करणारा उत्तुंग टोला, ह्यो 6. थँक्यू थँक्यू. बघा आणखीन 500 रुपये अविनाश सदानंद पाटील यांच्या माध्यमातून आलेले आहेत. आता फुलटॉस वरती घेतलंय, बॉल हवेत आहे, तिथे रश्मीन झेल सोडणार नाहीत. फलंदाज बॅक टू द डगआउट गॉन. अविनाश पाटील यांनी 500 रुपये म्हणजेच 1000 रुपये जमा केलेत. कयुष शहा यांच्या माध्यमातून 1000 म्हणजेच 2000चं कॅश प्राइज आमच्यापर्यंत जमलं गेलंय. सुपर बॅटिंग, धावसंख्या 47, 47 धावा झालेत. आता उर्वरित चेंडू आहेत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहिलं तर 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 6 बॉलमध्ये इथून 10 ते 12 धावा जमवण्याचा मानस तिथे करावा लागेल. एका बाजूला किरण सारखा फलंदाज तर दुसऱ्या बाजूला दीपक पाटील आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुशांत मुकादम गोलंदाजी मार्क वरती आणि मैदानाच्या आतमध्ये आता दाखवावा लागेल आपल्या गोलंदाजीचा दम. सुशांत मुकादम यांना आपण पाहतोय. प्रमोद पाटील यांचं आगमन झालंय. मोठा प्रहार केलाय, जबरदस्त टोला. दिस इज अ ट्रिमेंडस टायमिंग, ब्युटिफुल स्ट्रोक बाय दीपक. यो 6. थँक्यू डीजे. षटकाराच्या मदतीने आता धावफलक जाऊन पोहोचतोय. 53 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. चांगला चेंडू टाकलाय, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे करतायत. पाहता पाहता दुसऱ्या धावेसाठी निघालेत आणि 2 धावा इथे मिळत आहेत. लेग बायचा इशारा पंचांनी केलाय. लेग बायच्या मदतीने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते. 55. 4 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे. जबरदस्त फटकेबाजी, जबरदस्त टोलेबाजी. चला, दोन्ही टीम कॅप्टन श्री पोष मात्रा भाईंदरपाडा टीम कॅप्टन आणि दुसऱ्या बाजूला आई चिखलादेवी ठाणे कोपरी मास्टर संघाचा संघनायक आपण टॉससाठी या. चांगला फटका खेळलेत, आशिष पाटील आहेत तिथे. थोडीशी गफलत झाली आणि तद्वर मात्र दुसऱ्या धावेसाठी किरण पाटील निघालेत. 2 धावा, 2च्या मदतीने 57 या आकड्यावरती 3 बॉलचा खेळ आता बाकी राहिलाय. उदय पाटीलने जी सुरुवात केली होती ना, त्याला आता फिनिश करण्याचं काम दीपक पाटील मैदानाच्या आतमध्ये करतायत. मोठा प्रहार केलाय, उंची जास्त प्राप्त केलाय. नो मॅन लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. तत्पूर्वी 2 धावा इथे मिळत आहेत. 59 धावा. आता 2 बॉलचा खेळ बाकी आहे. या टॉसच्या दिशेने आम्ही वळणार आहोत, तर विनंती करतोय आपण टॉसच्या दिशेने या. दोन्ही कर्णधार बॅटची कडा घेतलाय, पाठीमागच्या दिशेने बॉल चाललाय, तिथे सिंगल कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा कॉल तिथे देत असताना आणि पाहता पाहता 2 धावा इथे मिळत आहेत. आता 2च्या मदतीने विशाल आम्हाला दर्शवतायत की धावा झाल्यात त्या 61. टॉससाठी या दोन्ही टीम कर्णधार, टॉससाठी या प्लीज. भाईंदरपाडा आणि ठाणे कोपरी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू होता, ऑप्शनच्या बाहेर फसवा चेंडू टाकण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉलचा इशारा. 62 काय बॅटिंग झाले. 3 षटकांमध्ये फक्त आणि फक्त 20 धावा होत्या. मात्र तदनंतर जी फलंदाजी उदय पाटीलने केली तिथून काय धावांचा वेग वाढलाय अफलातूनरित्या.
फुलटॉस बॉल, त्यावरती फटका खेळले संदीप पाटील डीप मध्ये आहेत. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकीच्या एंडला ती फेक झाले. आता 2च्या मदतीने धाव संख्या फलकावरती 64 धावा 64 आणि जिंकण्याकरिता 65 रन करायचे आहेत टीम कासरबडवली मास्टर ए या संघाला. या टॉससाठी विनंती करतोय ठाणे कोपरी मास्टर संघनाईक आणि भाईंदरपाडा मास्टर संघनाईक, आपण टॉससाठी या. आणि 65 धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होतोय त्याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरिता खारीगावचा एक गोड आवाज मनीष पाटील आपल्या समवेत. हॅलो हॅलो, मनोहर घरत ठाणे कोपरी कॅप्टन, आपण टॉससाठी या. ठाणे कोपरी कॅप्टन भाईंदरपाड्याचा संघनायक उपस्थित झालाय, आपण या लगेच. धन्यवाद दिनेश जिकिणी. आणि काय सामना होईल वाटलं तेच होतं की षटकारांची भाषा दोन्ही संघ बोलणार आहेत. आणि केऊर शाह आणि अविनाश पाटील यांनी चांगल्या खेळाला समर्थन देताना प्रत्येकी 1000 रुपये उदय पाटील यांना जमा केलेले आहेत. हेच आहे खऱ्या क्रिकेट प्रेमीची ओळख की चांगला खेळ
देऊ किती खुशखबर नेमकी काय आहे. वेट फॉर इट. योगेश गुप्ता येऊ द्या, आपण ती अनाउन्समेंट त्यांच्या समक्ष या खेळाडूंसाठी करणार आहोत. बघा, येस, टॉस होतोय. अमोल पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. फाईंद्रपाडा आणि कोपरी हे दोन संघ पुढच्या फेरीत खेळणार आहेत. चला, जी सायकल तुम्ही मैदानात पाहताय ती सायकल फक्त फिरवण्यासाठी नाहीये. जो खेळाडू मालिकावीर ठरेल, गुप्ता सायकल मार्ट योगेश गुप्ता यांच्याकडून ही स्पोर्ट्स सायकल त्या 40+ क्रिकेटरला मिळेल जो या स्पर्धेत मालिकावीर ठरणार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे योगेश गुप्ता आणि गुप्ता सायकल मार्ट यांच्यासाठी. काय त्यांनी बक्षीस निवडलंय. तुमचा फिटनेस राखण्यासाठी अशाच बक्षिसाची आवश्यकता आहे आणि ही स्पोर्ट्स सायकल कोण जिंकेल त्याची प्रतीक्षा. पहिला बॉल बाहेरच्या दिशेने टर्न केलाय. गोलंदाजी वरच्या दर्जाची आहे. ही ओळख श्री दत्तगुरु नवघरची आहे आणि दिलीप हे सातत्य राखणारे फिरकीपटू म्हणून ओळखले जातात. आणि पहिल्याच बॉलवर नवीन चेंडूला त्यांनी ग्रिप करताना बाहेरच्या दिशेने टर्न केलं आणि येतोय हा डॉट बॉल. अजूनही बक्षीस लागू आहे. लगातार 3 षटकारांसाठी केऊरशाह यांच्याकडून 1000 रुपये. यावेळेस बॉडी लाईन अटॅक होता. थ्रो केला स्ट्रायकर्स एंडला. फलंदाज पोहोचलेत की नाही त्याची तपासणी करूया. हिट विकेट झालेत ते. हा, हिट विकेट झालेत. पंच तेच सांगतात हिट विकेट झालेले आहेत. तर जयवंत यांना परतीचा प्रवास करावा लागेल आणि गणेश शिंगे मैदानात पोहोचतायत. हसमुख पटेल म्हणजे आमचे थम्सअप भाई ज्यांच्याकडून षटकाराच्या तिकिटीसाठी 1000 रुपये. हसमुख पटेल यांच्याकडून सुद्धा 1000 आहेत. बघा, जेव्हा खारीगावचा कुठलाही उपक्रम असतो, मग तो गणेशोत्सव असू द्या, तो दहीहंडी असू द्या किंवा क्रिकेटची स्पर्धा असू द्या, बक्षिसांची नेहमीच तुम्हाला संख्या वाढताना पाहायला मिळते. त्याचमुळे गुप्ता सायकल मार्ट योगेशजी गुप्ता यांच्याकडून मालिकावीरसाठी ही स्पोर्ट्स सायकल आम्हाला पुरस्कृत झालेली आहे आणि स्वतः ते आलेत. योगेशजी साठी टाळ्या होऊन जातात. योगेश गुप्ता जे एक यशस्वी उद्योजक राहिलेले आहेत आणि सायकल विक्रीमध्ये त्यांनी खूप चांगलं यश संपादित केलंय. नायगाव पूर्वेला त्यांची 2 दुकानं आहेत. असे योगेश गुप्ता, गुप्ता सायकल मार्टचे ओनर, आपलं मनपूर्वक स्वागत. आज बक्षिस इतकीच आहेत. मला असं वाटतं देवाशीष दादा, उद्या बक्षिस अजून वाढतील. बेस्ट बॅटरला काहीतरी वाढेल, बेस्ट बॉलरला काहीतरी वाढेल. मालिकावीरसाठी बक्षीस तर पोचलेलं आहे. ताकदीने खेळायचा प्रयत्न. गणेश शिंगे यांच्याकडे भरघोस ताकद आहे, पण ते कनेक्शन बॅटरी बॉलचं होत नाहीये. इलाका हमारा धमाका हमारा असं पहिल्या डावात आपण पाहिलं. उदय पाटीलचा तो धमाका, लगातार 4 षटकार त्यांच्या वतीनं प्रेक्षकांनी एन्जॉय केले. पण तिचं अपेक्षा आम्हाला शेंडोबा 40+ कासारवडोली अ संघाकडून आहे, कारण या खेळाडूंचा खेळ मी जवळून पाहिलाय. प्रत्येक जण सुपरस्टार आहे कासारवडोली अ संघामध्ये. लगातार 4 फायनल्स त्यांनी जिंकले आहेत आणि म्हणूनच तोच दबदबा आत्ता सुद्धा जर राखायचा असेल तर ही पहिली फेरी पार करणं आवश्यक होऊन बसलंय. दरम्यान मिळतात या 2 धावा. धावसंख्या पोहोचते आत्ता 2 वर. म्हणजे पहिले 3 बॉल डॉट आले. 4थ्या बॉलवर खातं खुललं. गणेश शिंगेने ते खातं स्वतःचं आणि संघाचं खोललेलं आहे. धावसंख्या 2.65चा पाठला करायचा. प्रत्येक षटकामागे 13च्या गतीने धावांचा पाठला करावा लागेल. त्यासाठी प्रत्येक षटकात 1 किंवा 2 मोठे स्ट्रोक, आता यानंतर 2 मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे आणि तो आवडीचा विषय राहिलेला आहे कासरवडोली अ चा. षटकार खेचणं त्यांना आवडतं, पण यावेळेस काऊ कोणाला बॉल खेळलाय. एक टप्पा घेत बॉलला जज करताना क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न कमी पडलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे मिळतोय या पहिल्या षटकातला चौकार. मिळते म्हणजे मला असं वाटतं की 2 लाखाच्या स्पर्धेला लाजवेल असं नियोजन तुम्हाला या जय मल्हार आगरी कोळी मास्टरच्या वतीने पाहायला मिळते. या सर्व जे सन्मान चिन्ह आहेत ते प्रेम आम्हाला मिळालंय. म्हणजेच तितके पाहुणे तुम्हाला या स्टेजवर येत्या 2 दिवसात पाहायला मिळतील. जो विश्वास पाहुण्यांनी आमच्यावर सातत्याने ठेवलाय तो विश्वास प्रत्येक वर्षी आम्ही योग्य ठरवलेला आहे आणि त्याचमुळे सकाळी सगळ्या पाहुण्यांचे अभिप्राय आपण ऐकले, ज्यांनी भरोसा ठेवला या स्पर्धेवर. येत्या 2 दिवसात तुम्हाला चांगलं क्रिकेट
वेगवेगळ्या संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तुर्तास पहिल्या षटकाचा शेवट झालेला आहे आणि धावसंख्या आहे 6. 4 डॉट 1 डबल 1 चौकार जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 59 धावांची. बॉल शिल्लक आहे 24 चेंडू 59. 24 बॉल 59. बादशाह क्रीडांगण खरं तर एक ओळख राहिले. राकेश पाटील द्यायची का अनाउन्समेंट? राकेश पाटील नवघर द्यायची का अनाउन्समेंट? द्यायची. यस. बघा आणखीन एक स्पर्धा तुम्हाला याच मैदानात पाहायला मिळणार आहे. ज्या स्पर्धेत नवघर ग्रामस्थ आणि यंगस्टर्सनी प्रत्येक घटकाला चान्स दिलाय. रेग्युलर क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल, 40+ क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्याचमुळे त्या स्पर्धेचा देखील चर्चा होणार आहे. 13 एप्रिल 13, 14, 15, 16, 17, 18 13 ते 18 एप्रिल दरम्यान तुम्हाला आणखीन एक भव्य स्पर्धा A1 जोडी जितू पाटील आणि राकेश पाटील यांच्या वतीने पाहायला मिळणार आहे. दरम्यान धावसंख्या 6. 59 ची गरज. 24 बॉल्स. मिस्टर राजेश गौड यांनी सुद्धा आम्हाला किराणा सामान उपलब्ध करून दिलेलं आहे. तर त्यांचं देखील आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतोय की प्रत्येकानं काही ना काही सहकार्य दिलेलं आहे. आणि आमची सोनपरी व्यासपीठावर आले सांची दिग्विजय पाटील आणि आमची दुसरी सोनपरी वृद्धी केयूर शहा आमच्या मुख्य मंचावर. बघा लहान सगळे सुपरस्टार आहेत. गजरे यांचा सुपुत्र संजय मल्हार संजय गजरे आणि त्यांची अजून एक सुकन्या ती देखील आम्हाला पाहायला मिळते परी संजय गजरे आणि आमचा विनायक राऊत यांचा सुपुत्र. हो यावेळेस बॉल हवेत आणि संधी होती. बॉल चेस झाला पण कलेक्ट नाही झाला. दरम्यान 2चा कॉल 3 मध्ये कन्वर्ट करायचा आहे. आता रिस्क घ्यावीच लागेल कारण जो रिस्क घेतो तोच मोठा होतो असं म्हटलंय. आणि आता 2ला 3 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता थांबून नाही चालणार, मागे राहून नाही चालणार, पुढे जायचंय तर मागे पाहायचं नाहीये. आणि या 4 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. ही आहे स्ट्रॅटेजी मास्टरची. 4 ची वाढ. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 55 ची गरज आहे. कासरवडोली हा संघ झुंजार संघ म्हणून ओळखला जातो. त्यात गणेश शिंगे हे तर बाहुबली आहेत कासरवडोलीचे. फुल लेंथ बॉल होता. बॅकलिपला खाली घेऊन खेळायचा प्रयत्न होता फलंदाज जितेंद्रचा पण जितेंद्र थोडेसे स्ट्रगल करताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूनं गणेश यांनी धावफलकाला वेग देण्याचा प्रयत्न सातत्याने केलाय. बॅकफुटला बॅलन्स करून कट केलाय. काय स्ट्रोक खेळला. स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल जाईल बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा. 4 येतील. गेटच्या बाहेर गेलाय. राईस मॅन्युफॅक्चरिंग युनिट त्यांचं आहे. तर राज मुंजा आपण जे मुख्य मंचाच्या जवळ आहात, समोर आहात, आपण मुख्य मंचावर या. जवळचे मित्र आहेत, रो हाऊसचे सदस्य आहेत राज मुंजा. आपणास निवेदन आहे कारण आपण देखील सहकार्य या स्पर्धेला दिलेलं आहे. त्याचमुळे आपली जागा व्यासपीठावर आहे. तर आदरणीय राज मुंजा आपण कृपया मुख्य मंचावर यायचं आहे. तर धावसंख्येचा वेग तितका वाढला नाहीये. या षटकात 10 धावा मिळालेल्या आहेत. किरण बॉलिंग ट्रॅकवर तुम्हाला पाहायला मिळत आहेत. येस बॉल शिल्लक आहेत. 2 बॉल शिल्लक आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसरा बॉल डॉट, तिसऱ्या बॉलवर चौकार, चौथ्या बॉलवर डबल. 4 चेंडूचा खेळ झालेला आहे. हळू का होईना धावसंख्येचा वेग वाढतोय आणि तो तसाच वाढवून ठेवावा लागेल कारण 65 धावांचं लक्ष गाठायचं आहे आणि आपण जर डिफेंडिंग चॅम्पियन आहोत.
तर तो खेळ अपेक्षित. बॅटची बॉटम एज आणि नितीन यांनी तो बॉल अडवला, थ्रो केला नॉन स्ट्रायकर साइडला. फलंदाज बाद होईल का पाहूया. यस, फलंदाज होत आहेत बाद. जितेंद्रचा खेळ सुद्धा संपला. धक्का दुसरा, टीम कासरडवली आता पाहूया सुशांत मुकादम त्यासाठी पात्र ठरतायत का. किरणचा पुढचा बॉल, फुलटॉस बॉल खेचून मारला. स्ट्रेक ड्राईव्ह तर आहे. चांगलं क्षेत्ररक्षण नागेश यांच्या वतीने पाहायला मिळालं. बॉल तर त्यांनी अडवलेला आहे. तोपर्यंत पूर्ण केल्या त्या 2 धावा. प्रमोद यांनी तो बॉल अडवला आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 18 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 47 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18. येस, पाणी पाठवून द्या, पाणी पाठवून द्या. 18 चेंडू 47 ची गरज आहे. चला हेमंत राऊत लगेच पाणी घेऊन जा, लगेच लगेच. चला लवकर लवकर. प्रज्ञेश फास्ट. 18 चेंडू आणि 47 ची गरज आहे. चला लवकर पाणी पाठवून द्या. वेळ थोडासा कमी आहे. अजून 3 सामने खेळायचे बाकी आहेत. आपण आहोत बादशाह क्रीडांगणावर. आता सर्वांचा आवडीचा विषय हे मैदान राहिलेलं आहे. खरं सातत्यानं सर्वात जवळ राहणारं हे मैदान आणि नेहमीच नवघर ग्रामस्थांचा आणि तरुणांचा सपोर्ट आयोजकांना राहतो. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा आयोजकांची इच्छा होते की आम्हाला भाईंदरमध्ये स्पर्धा करायची आहे, तर नेहमीच बादशाह क्रीडांगणाचा विचार केला जातो. आणि म्हणूनच बघा ना, प्रेक्षकांची संख्या तुम्हाला सातत्याने पाहायला मिळेल. यापेक्षा दुप्पट प्रेक्षक रजनी सत्रात तुम्ही अनुभवाल. आणि म्हणूनच याच मैदानात मागच्या वर्षी जशी A1 जोडीच्या वतीनं भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा झाली होती, तशीच या वर्षी सुद्धा एप्रिल महिन्याच्या 13 तारखेपासून या मैदानात A1 जोडी आयोजित भव्य रजनी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळेल. पण उद्या आमचा जय मल्हार खारेगावचा ओरिजिनल संघ म्हणजेच या संघटनेतला संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळेल. पाहूया तो खेळ पाहण्यासाठी आपण सर्वजण आतुर झालेलो आहोत. सर्वांच्या नजरा देवाशिष पाटील, शैलेश पाटील, दिग्विजय पाटील, अमोल पाटील, संतोष राऊत, हेमंत पाटील, गिरीश या सर्वांवर राहिलेल्या आहेत. तर पाहूया उद्या कोण चमकतोय. आणि हेमंत राऊतचं नाव तर घ्यायचं राहूनच गेलं. हेमंत राऊत चला 18 चेंडू आणि 47 ची गरज आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत तिसऱ्या षटकासाठी. उदय पाटील, हा शैलेश पाटील दुपारची झोप पूर्ण करून आलेले आहेत. हा आपलं स्वागत आहे. गणेश पाटील आपलं देखील स्वागत आहे. हा आता उदयने जेवढे बनवलेत आता तेवढेच बनवायचे आहेत. आणि आता बॅटल चांगलं रंगेल. ओरिजिनल वर्सेस ओरिजिनल. सुशांत मुकादम वर्सेस उदय पाटील. जिंकण्यासाठी 18 चेंडू 47 ची गरज. पुढचा बॉल क्रॉस बॅटेड खेळलेत. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचतोय फॉरवर्ड स्क्वेअर लेगला. पहिली धाव वेगानं पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पाहूया प्रयत्न. सुशांतचे तर दिसत नाहीयेत. एकच धाव मिळते. जिंकण्यासाठी आता 46 ची गरज. बॉल शिल्लक आहेत 17. अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. फक्त तुम्हाला करायचे तुमचे प्रयत्न आणि तेच प्रयत्न फलंदाज करताना पाहायला मिळते. पण तितक्याच चांगल्या दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत श्री दत्तगुरू नवघरची पाहायला मिळते. ती संधी फलंदाजांना मोठ्या फटक्यांची मिळत नाहीये. आतापर्यंत एकही षटकार या डावात आतापर्यंत मागच्या 13 चेंडूत आला नाहीये. जिंकण्यासाठी 46 ची गरज. बॉल शिल्लक 17. शॉट ऑफ लेन परफ्यूम बॉल. चांगलीच पिचिंग गोलंदाज उदय पाटील यांची पाहायला मिळालेली आहे. खरं तर 40+ कॅटेगरीमध्ये मालिकावीरचे पुरस्कार सुद्धा जास्तीत जास्त उदय पाटीलने जिंकलेले आहेत.
आणि म्हणूनच आता त्यांच्याकडून सुद्धा तशाच खेळाची अपेक्षा त्यांनी पहिल्या डावात पूर्ण केली फलंदाजी करताना, आणि आता गोलंदाजी करताना सुद्धा तसाच इम्प्रेसिव्ह गेम प्ले उदय पाटीलचा. नेक्स्ट बॉल. ओ बॅटचा फेस क्लोज केला मिड विकेटला. चेंडूची गती कमी होती, बॅट स्विंग अगोदर पाहायला मिळाली, चेंडू नंतर बॉडीवर आदळला. लेग बाईची एक धाव मिळते. व्हेरिएशन ही ओळख आहे उदय पाटीलची, ती त्यांनी टिकवली आहे. मिळते ती एक धाव. जिंकण्यासाठी 45 बॉल शिल्लक आहेत. 15 चेंडू 45 ची गरज. कॅन बी कॅनॉट बी, चॉईस इज युअर्स. ठरवलं तर मग अशक्य गोष्ट सुद्धा शक्य करता येते. आणि पाहूया आता तो ठरवलेला खेळ सुशांत मुकादमचा पाहायला मिळतोय का. ओ पायात टाकलेला बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, बॉलवर पोहोचतील. सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल, कारण एका धावेवर थांबून नाही चालणार. आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांच्या दरम्यान पाहायला मिळाले. सँडीचं बॅकअप. मिळतात या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पोहोचते आता 22 या आकड्यावर. 22. जिंकण्यासाठी अजूनही 43 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 43 धावा. रिव्हर्स काउंटडाऊन या सामन्याच्या सेकंड इनिंग मध्ये सुरू झालेल्या. जोपर्यंत सुशांत मुकादम खेळपट्टीवर आहे तोपर्यंत नक्कीच या धावफलकाचा पाठलाग केला जाऊ शकतो, कारण मोठ्या धावफलकाकडे जाणाऱ्या वाटा सुशांत मुकादम कडून निघतात. आणि पाहूया त्या वाटा शोधल्या जातील का, तसे स्ट्रोक येतील का. आवश्यकता आहे तशा मोठ्या फटक्यांची, जी ओळख या सत्रामध्ये कासारवडवली असंघाने टिकवली आहे, तीच ओळख आत्ताच्या घडीला आजच्या दिवसात पाहायला मिळेल का. ऑन साइडला पुल केलंय, बॉल हवेत आहे. इझी चान्स फॉर फिल्डर आणि कुठलीच मिस्टेक होत नाहीये. सुशांत मुकादमचा खेळ संपला. विकेट डाऊन. थँक्यू. आमचे धावसंख्या लेखक बदललेले आहेत. अगोदर सचिन म्हात्रे होते, आता विशाल पाटील आहेत. मिस्टर राज यांचं आगमन झालेलं आहे, जे यशस्वी उद्योजक आहेत. राईस मॅन्युफॅक्चरिंग युनिट ते चालवतात आणि रो हाऊसचे सदस्य आहेत, ज्यांच्या वतीनं सहकार्य या स्पर्धा यशस्वी होण्यासाठी आम्हाला लाभलेलं आहे. तर राज मुंजा साहेबांचं आगमन मुख्य मंचावर होतंय. आपलं सहर्ष मनपूर्वक टाळ्या वाजवून आम्ही स्वागत करीत आहोत. राजजी धन्यवाद. आपल्या या आयोजनामध्ये आपला सक्रिय सहभाग खूप महत्वाचा राहिलेला आहे. सहर्ष स्वागत आदरणीय राज मुंजा. चला पुन्हा एकदा चालू असलेल्या सामन्याचे अपडेट्स घेऊयात. धावसंख्या थांबलेली आहे 22 वर 22. आतापर्यंत षटक चांगलं सांभाळलंय उदय पाटीलने. स्ट्रायकर साईडला मनीष, नवीन फलंदाज. लेट खेळलेत, बॉल जातोय गलीमध्ये. क्षेत्ररक्षक बॉलवर अडवतील, तोपर्यंत एकच धाव पूर्ण करण्याचा मौका फलंदाजांना मिळतोय. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या 23 झाले. जिंकण्यासाठी अजूनही 42 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 42 धावा. चेंडूबा 40+ कासारवडवली. चला उदय लगेच नवीन बॉलर पाठवा प्लीज, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला लगेच नवीन बॉलर पाठवा. सर्वांनी एकत्र येण्याची गरज नाही. आजचं वेळापत्रक योग्य त्या पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आपण प्रयत्न करतोय. आणि आता 4थ्या षटकासाठी कोण येतोय आपण पाहूया. या धावत या प्लीज. तर यावेळेस बॉलला खेळले लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत उदय. तोपर्यंत पूर्ण होते एकच धाव. पूर्णपणे आता पकड मजबूत आहे श्री दत्तगुरु नवघर या संघाची. या सामन्यावर गोलंदाज येतोय 4थ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर राहुल येत आहेत. 4थ्या षटकाच्या पहिल्या बॉलवर सिंगल. ओह यावेळेस बघा बॉल लो राहिलाय. अपील तर केली पण बॉल थायपॅडवर आहे, त्याचमुळे अपील तर फेटाळलेले आहे शशांक यांनी. बघा एनपी स्पोर्ट्सच्या वतीनं नितीन जेवारे, प्रवीण जेवारे यांच्या वतीनं मॅन ऑफ द मॅच साठी जर्सीज आणि अंपायर जर्सीज आम्हाला पुरस्कृत झालेले आहेत.
तर त्यांचं देखील योगदान या स्पर्धेसाठी आम्हाला लाभलेलं आहे. ओ बॉल बाउन्स घेतोय पण नियंत्रणाच्या बाहेर आहे आणि त्याचमुळे 1 फॉर दी ओव्हर की डिरेक्ट वाईड. यस, वाईड असेल. चला, वाईड बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना आहे. नितीन, आपण करेक्ट करूया, डोंट वरी, आम्ही आहोत इकडे. तर वाईड बॉल आहे आणि 1 फॉर दी ओव्हरची सूचना मिळेल गोलंदाजाला. एक धाव वाढते, धावसंख्या पोचते आता 25. ओ पंच केलंय, गॅप मोठा आहे. आहेत मिस्टर पाटील पोचतायत स्वीपर कव्हरला. थ्रो नॉनस्ट्रकर साईडला पूर्ण होत आहेत त्या 2 धावा. स्ट्रगल तर चालूच आहे पण माघार घेऊन नाही चालणार, कारण कासारवडोली अ संघाचा एक दबदबा आहे या पूर्ण हंगामामध्ये आणि म्हणूनच तो दबदबा टिकवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात फलंदाज गणेश यांचं कौतुक व्हायला हवं, ज्यांनी आतापर्यंत आपल्या संघाची साथ दिलेली आहे. ताकद आहे, अनुभव आहे आणि तो अनुभव ते वापरतात सुद्धा. उदयने बॉल कलेक्ट केला लॉंग ऑनला, एक धाव मिळते. राहुल यांचं षटक आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिलेलं आहे, ज्यांनी 4च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. धावा झाल्या धावफलकावर 28 धावा, 28. अजूनही जिंकण्यासाठी 37 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 8. एलिव्हेशन कुठे आहे? बॉल पॅरलल खेळला जातोय आणि पॅरलल खेळल्यानंतर मग जास्तीत जास्त 4च धावा मिळतील. जर तुम्ही एलिव्हेशन दिलं तर मग तो 6 धावांचा पाठलाग केला जाऊ शकेल. 6 धावांच्या मदतीनं धावा जास्तीत जास्त वेगानं पुढे तुम्हाला घेऊन जाता येतील, पण तसं काही घडत नाहीये. एलिव्हेशनचा पाठ थोडासा बाजूला राहिलेला आहे आणि म्हणूनच एक पण षटकार या डावात पाहायला मिळाला नाहीये. फुल एंड बॉल ऑन साईडला बॉलला टर्न केलंय. क्षेत्ररक्षक आहेत फॉरवर्ड स्क्वेअर लेगच्या बॉलवर पोहोचतील. एक धाव चालत चालत पूर्ण केले. स्ट्राईक गणेशाने स्वतःकडे ठेवली. 4 षटकांचा खेळ संपलेल्या धावसंख्या पोहोचते. 4 षटका समाप्तीनंतर 30 धावा. जिंकण्यासाठी आता शेवटच्या 6 बॉल्स मध्ये आवश्यकता आहे 35 धावांची. 6 चेंडू 35. जर 6 चेंडू 6 षटकार आले तर केयूरशाह यांच्याकडून 2000. 6 चेंडू 6 षटकार आले, केयूरशाह यांच्याकडून 2000. चला, आणखीन कोणी बक्षीस लावतंय का? शेवटच्या 6 बॉलवर 6 षटकार आले, सामना जिंकला. कासार उडवली तर हसमुख पटेल यांच्याकडून 1000 रुपये. 3000. 6 चेंडू 6 षटकार. क्रिकेटच्या खेळामध्ये होतं 6 चेंडू 35 पाहिजेत. 6 षटकार. राज म्हणजे आपण पण बक्षीस लावताय का? जर 6 चेंडू 6 षटकार आले तर मग, कारण 6 चेंडू 6 षटकार हवेत, तर राज म्हणजे यांच्याकडून 3000. एकूण 6000 झालेत आणि मेहरा साहेबांकडून 5000. तर बघा, एकूण 11000 रुपये. आता मनीष पाटील असते तर मग बक्षीस वाढेल. अजून कोण लावतंय का? अजून कोण बक्षीस वाढवतंय का? 11000 झालेत. 6 चेंडू 6 षटकार, 11000. पहिला बॉल डिलिव्हर करण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत मिस्टर पाटील आणि पहिला बॉल लॉंग ऑफला आणि लॉंग ऑनच्या मध्ये उदय पाटील यांनी झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवर विकेट डाऊन. फलंदाज बाद. गणेश शिंगे बॅक टू द आउट. थँक्यू. 35 पाहिजेत, 35 पाहिजेत. अजूनही 5 षटकार येऊ शकतील. संदीप अजूनही मैदानात नाही आलेत, राईट? संदीपला अजूनही थांबवून ठेवलेलं आहे. संदीप ते षटकार खेचण्याची कॅपेबिलिटी ठेवतात. मेहरा साहेबांकडून 5000 लागूच आहेत 5 षटकार आले तरी. संजय मेहरा ज्यांच्याकडून 5000, जर 5 षटकार आले तर. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय आहेत लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक. सिंगल कंप्लीट सेकंडचा कॉल. चला, दीदी काय बोलणार? बघा, जेवणासाठी शेवटचा अंतिम पुकार आहे. 3 षटकारासाठी संजय मेहरा यांच्याकडून 3000. 3 षटकाराला 3000. आला का पहिला? येतोय का पहिला? काव कॉर्नर क्लिअर होता होता राहिला. काय क्षेत्ररक्षण किरण आहेत ना? किरण यांनी तो झेललेला. फॅन्टॅस्टिक फिल्डिंग बाय श्री दत्तगुरु नवघर. मनोहरजी, काय तुमचा निर्णय काय? टॉस तुम्ही जिंकलेत. कोपरी मनीष आउट झालेत. मनोहरजी, काय निर्णय तुमचा? शिकला देवी 40+. काय फिल्डिंग घेतली का? अच्छा.
चला 2 षटकार संजय मेहरा 2000. हा 2 षटकार संदीप आहेत नवीन फलंदाज. आणि यांचा हा फिरकीचा मारा भल्या भल्या फलंदाजांना ओळखताना आला नाही. शेवटचा 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. औपचारिकता आता राहिलेली आहे. फुल टॉस कन्वर्ट केलाय पण उदय पाटील आहेत आणि आणखीन एक झेल सोपा खेळ आता श्री दत्तगुरु नवघर साठी. रमेश पाटील यांची बॉलिंग स्टाईल तीच राहिले जी गेल्या 7-8 वर्षांपासून आपण पाहतोय. तोच दर्जा, तीच पिचिंग, तोच कंट्रोल, तोच लेग ब्रेक. रमेश पाटील यांचा जी ओळख त्यांनी मागच्या कित्येक वर्षांपासून टिकवलेली आहे. आणि आता शेवटचा बॉल स्लो ओव्हर एक्सपर्ट आहेत ते. शेवटच्या षटकाची जबाबदारी खूप चांगल्या पद्धतीने ते हाताळतात आणि तो विश्वास त्यांनी या षटकात सुद्धा टिकवून ठेवलेला आहे. 3 विकेट्स मिळवल्यात या षटकामध्ये. शेवटचा बॉल या डावातला, या सामन्यातला, आणि तो सामना जिंकलाय टीम श्री दत्तगुरु नवघर. धाव घ्यायची की नाही घ्यायची? धाव तर नाही घेतली, म्हणजेच खूप मोठ्या फरकानं सामना जिंकलेला आहे श्री दत्तगुरु नवघरने. हार्ड लक टीम शेंडोबा 40+ कासारवडोली अ. चला सामनावीरचा पुरस्कार जातोय ज्यांनी फलंदाजी करताना नाबाद 30 आणि गोलंदाजी करताना 1 विकेट मिळवताना 5 धावा खर्च केल्यात. उदय पाटील तर त्या सामनावीर. चला उदय या. सामनावीरचा पुरस्कार उदयलाच मिळतोय आणि 2000 रुपये अविनाश पाटील यांच्याकडून 1000, केऊर शाह यांच्याकडून 1000, असे एकूण 2000. आणि मालिकावीरसाठी त्यांची आता यादीमध्ये नाव लिहिलं जाईल कारण मालिकेवर आहे गुप्ता सायकल मार्ट, योगेश गुप्ता ज्यांच्याकडून एक स्पोर्ट्स सायकल. चला उदय या सामनावीरचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. NP व स्पोर्ट्सच्या वतीनं जर्सी आम्हाला स्पॉन्सर झालेली आहे आणि कॅश प्राइज केऊर शाह यांच्याकडून 1000 आणि अविनाश पाटील यांच्याकडून 1000. हा शैलेश पाटील या. आपल्या शुभ हस्ते गुप्ता सायकल मार्टचे प्रोप्रायटर आणि यशस्वी उद्योजक योगेश गुप्ता, तसेच आणखीन एक पद त्यांचं आहे. ओमश्री गर्जना मित्रमंडळाचे ते खजिनदार आहेत. तर योगेश गुप्ता यांचा सन्मान आपण मुख्य मंचावर करतोय. चला पुढचा सामना लगेच चालू करा, लगेच. चला भाईंदर पण आपले 2 फलंदाज लगेच पाठवा फास्ट. हा फक्त त्यांच्या जाती प्रमाणपत्रावर आगरी हा शब्द नाहीये, पण लहानपणापासून ते खारेगावातच आहेत. आमचे योगेश गुप्ता म्हणजे मराठी सुद्धा उत्तम बोलतात, आगरी सुद्धा उत्तम बोलतात असे आमचे योगेश गुप्ता. चला चला आपण आता मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देणार आहोत ज्यांची साईज 42 आहे पण ते मागतात 40. तर उदयला आपण देऊया सामनावीरचा पुरस्कार आणि हे कॅश प्राइज अविनाश पाटील यांच्याकडून 1000 आणि केऊर शाह यांच्याकडून 1000, असे एकूण 2000. लगातार 4 षटकार खेचणारा हा धुरंधर, या बादशाह क्रीडांगणाचा राजा म्हणजेच उदय पाटील यांनी मास्टर्स क्रिकेट गाजवलेला आहे. थोडक्यात चर्चा मी करीन उदयशी. उदय खूप चांगले बोलतात, नाहीतर GST कापून पैसे परत घेण्यात येतील. उदय उदय कसं वाटते जेव्हा घरच्या मैदानातच आपण षटकाराची तिकडी पूर्ण करतो? लगातार 3 षटकार तुमच्या वतीनं पाहायला मिळाले, जसं बक्षीस लागलं. तुमचा तर नॅचरल्स खेळ आहे, पण कशी एन्जॉय करता ही स्पर्धा घरच्या मैदानात खेळताना? नाही, घरचं मैदान म्हणजे आपलं मैदान आहे आणि तिथे आपला परफॉर्मन्स झालाच पाहिजे. पण आम्ही थोडंसं बॅकफुटला होतो 3 षटकामध्ये, पण एखादी ओव्हर बोलताना भेटल्यानंतर आपण त्याचा पुरेपूर फायदा घ्यायला पाहिजे. आणि चांगलं लक माझं की मला चांगले फटके खेळलो मी आणि 4 षटकार मारले. आतापर्यंत श्री दत्तगुरु नवघर संघाचं या वर्षीचं प्रदर्शन कसं राहिलं? किती ट्रॉफीज गावात आल्यात?
ट्रॉफी मला वाटतं आमचे 1, 2 आणि 3 नंबरचे असे एकच आलेत, कारण आमचे प्लेअर होत नाही, कारण सगळे कामाला आहेत आणि 11 प्लेअर होत नाही. असं भरपूर वेळेला होते की आम्ही 5-6 प्लेअरच जमा होतो आणि नंतर खेळायला प्लेअर नसतात. तर मी आमच्या सर्व गावकऱ्यांना विनंती करीन का तुम्ही माझे जर शब्द ऐकत असाल तर आपल्याला संघाला तुमची गरज आहे, कारण 11 होणं गरजेचं आहे. दुसरं काय आहे ते आम्ही बघू घेऊ. तुम्ही फक्त या जिंकवण्याचं काम आम्ही करू, हा विश्वास उदयने बोललेला आहे. चला उद्या तुम्हाला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा समालोचन कक्षामध्ये. पुढचे सर्व सामने 4-4 षटकाचे खेळले जाणार आहेत. आवाज ऐकूया अधिकृत समालोचक मिस्टर दिनेश जिकणी यांचा. धन्यवाद. ठाणे कोपरी मास्टर संघाला विनंती असेल आपण जास्त वेळ घेऊ नका प्लीज. 3 सामने आपल्याला खेळवायचे आहेत. आता षटकांमध्ये कपात केले, 4 षटकांचे सामने आम्ही करतोय. मात्र विनंती असेल की आपण थोडंसं घाई करा, स्पीडअप करा. मॅचमध्ये जास्त वेळ जाणार नाही याची दखल आपण घ्यायची आहे. 2 फलंदाज, एका बाजूला राजेश भोईर आणि दुसऱ्या बाजूला बॅटर भूषण भोईर. हे